तर मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलंय का की तलावातूनही भांडे निघत होते? स्वतःहून ते ऑटोमॅटिक निघत होते ते. तुम्ही पाहिलंय का? हा, पाहिलं मी. म्हणजे भांडे निघत पाहिलं होते? म्हणजे बाबासोबत येत होतो. एक छोटी सुपारी किती मोठी होऊ शकते? सुपारीला लोणी आणि शेंदूर हे लावून लावून आज तुम्ही बघू शकता की एवढं मोठं मंदिर झालेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील बैरम या ठिकाणी. आता तुम्ही म्हणाल की बैरम कासाठी फेमस आहे, तर बैरम हे विदर्भातील सर्वात मोठं यात्रेचं स्थान आहे. जवळपास इथे 1.5 महिना म्हणजे 40 दिवस इथे यात्रा चालत असते. आता जर तुम्हाला तर बैरम यायचं असेल, अमरावतीवरून जवळपास हे 64 किलोमीटर पडते आणि नागपुरातून जर तुम्हाला यायचं असेल तर हे जवळपास 190 किलोमीटर पडते. आता जर त्याला कोणाला यायचं आहे तर कसा पण येऊन जाईल. जसं की मी चालू 190 किलोमीटर वरून. तर जसं तुम्ही बैरमच्या एंटर केलं तसंच तुम्हाला इथं भेटेल की हे खाद्यपदार्थाचे तुम्हाला इथं दुकान दिसेल. नंतर तुम्हाला इथूनच जर पूजेचं सामान घ्यायचं असेल तेही तुम्हाला इथूनच भेटून जाईल. तर भाई तुम्हाला जर बैरम आल्याच्या नंतर जर तुम्ही कोणी वृद्ध व्यक्ती असेल, जो म्हातारा असेल, जो चालू शकत नाही, तर त्यासाठी 2 मार्ग आहे. एक म्हणजे की डायरेक्ट तुम्ही गाडीने तुम्ही सुद्धा मंदिरामध्ये जाऊ शकता आणि दुसरा म्हणजे की हा पायऱ्याचा मार्ग. जवळपास 108 तिथं आपल्या पायऱ्या आहेत. तर इथं मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे की डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी इथं यात्रा भरली जाते आणि यात्रा जवळपास 40 दिवस म्हणजे 1.5 महिना पूर्ण इथे यात्रा चालत असते. तर भाई आता मी तर 110 किलोमीटर वरून इथं बैरमला आलेलो. ते दादाने लोकल माणसाला पकडलेलं आहे. तर दादा तुमचं नाव काय आहे? माझं नाव आहे अंकित ठाकरे. तर समजा दादा आपल्याला अमरावतीवरून जर यायचं असेल किंवा नागपुरातून इथे यायचं असेल तर कसं यावं लागेल? अमरावतीवरून तर पहिले जर तुम्हाला यायचं असेल तर अमरावतीवरून तुम्हाला प्रायव्हेट बसेस चालू आहे, ज्या अमरावतीवरून डायरेक्ट बैतूल जाते. हा, आपली लालपरी महामंडळ ते पण येते. ते पण येते. किंवा तुम्हाला बैरमसाठी यायला ऑटो वगैरे मिळून जाते, प्रायव्हेट बसेस मिळून जाते. आणि रविवार माणसांतर खूपच यात्रा राहते. म्हणजे बच्चा कशी आम्ही भरम यात्रा आलेलो आहे म्हटलं. कशी भरली आहे, काय भरलेली आहे? तर दादा बैरम जर आपण बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे. तर हो. याच्या मागचे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे? जवळपास 1800च्या आधीपासून इथला इतिहास आहे. बैरम बाबा याचं कालांतरित आधी नाव होते भैरव बाबा. भैरव बाबाचं नाव झालं बैरम बाबा. याचा इतिहास असा की एक छोटीशी सुपारी होती. सुपारी. हा, आणि त्या सुपारीला लोणी आणि शेंदूर हे लावून लावून आज तुम्ही बघू शकता की एवढं मोठं मंदिर झालेलं आहे. वाव. आपण पाहू शकता की हे काका जे आहे म्हणजे ते स्वतः सांगतील तुम्हाला किती दुरून आहे. म्हणजे याच्यावरून माहित पडते आपल्याला की हे किती मोठं श्रद्धेचं स्थान आहे. का तुम्ही कुठून आलेले आहे? आखडून 200 किलोमीटर इथून. काका तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? एकदम चमत्कार आहे इथं. असं असंमय वातावरण आहे. तुम्हाला कसं माहित पडलं की इथं असं यायला पाहिजे म्हणजे? हे साक्षात चमत्कार आम्हाला हो का? हो. तुम्हाला जाणवलं? जाणवलं. अरे बापरे. आमचा पोरगा सरीतून लागला. तुम्ही काय म्हणाल काकू? खूप छान वाटलं. म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये खरोखर चमत्कार झालेला होता? आम्हाला गरम बाबा प्रसन्न झाला. प्रसन्न झाले हा. होते? अरे बाप. तुम्ही काय करता? आणि शेतकरी आहोत. शेतकरी आहे का बाप? चेहऱ्यावरून वाटत नाही शेतकरी आहे. असं वाटतं का गव्हर्नमेंट सर्वंट हा. आहे? ये जो बैरम बाबा का जो मंदिर है ये इसको अभी बनाई है मेरे सामने में, नहीं तो वैसे रहते थे ये भी। होगा कितने साल हो गए ये मंदिर बनने के लिए? अभी हुआ 8-10 साल। 8-10 साल पहिले हुआ क्या? बऱ्याच लोकांचं इथं कुळदेव होत्या, बऱ्याच दूरदूरून लोक येतात. आधी जसं इथं एक बली प्रथा ज्याला म्हणून आपण नवस, जे आदिवासी हा, लोक म्हणजे नवस हा. वगैरे द्यायचे. मी असं ऐकलं होतं की इथे बकऱ्यांची कोंबड्यांची खूप हा, बली हा, देत होते. ते आताही कंटिन्यू चालू आहे की आता ते बंद नाही पडलेलं नाही, आहे? आता बंद झालाय ते. आधी नवस वगैरे व्हायचे, आधी वरते कटायचे तर पूर्ण खालीपर्यंत रक्त वगैरे व्हायचं. अरे बापरे. तर जसं की तुम्हाला हा देव दिसून राहिला होता, हा देव आहे बोकुड देव. म्हणजे पहिले असं होतं की बली जर जायची असेल तर पहिले ह्या देवाला दाखवलं जात होतं. त्याच्यानंतर पूर्णपणे इथून त्यांचा जीव घेतला जातो. गाडगे महाराजांनी हे प्रथा पूर्णपणे बंद केलेली आहे. त्यामुळे आता इथं जीव न घेता यांनी देवाला जोड दाखवतात आणि तसंच हे सोडून दिलं. हा नैवेद्याचं काय रहस्य आहे याच्या मागचं हे सांगा. रहस्य म्हणजे आम्ही काही वर्षापासून हे नैवेद्य म्हणजे असं चढवतो आम्ही हम्म. की आमची पूर्ण ते जे पारंपरिक वर्ष आम्ही मनातून सोचतो हा. ते पूर्ण होते म्हणून आम्ही हे निवेद्य पायदल घेऊन पूर्ण हे पायऱ्या बरं पायऱ्या वाटतं असं चाललं. चढतो आम्ही. अरे, म्हणजे आम्ही नैवेद्य बैरम म्हणजे बाबापाशी हम्म. हे बैरम बाबापाशी असं नैवेद्य ठेवत असतो तुम्ही? ठेवत असतो. आणि हे सगळं तुम्ही इथं बनवता की घरून बनवता? नाही नाही, इथं बनवतो. सगळं इथं हा, बनवतो. पूर्ण इथं बनवतो आणि पुरी आमची जी जी तमन्ना राहते समजा आपण ती हा, आत्माची इच्छा राहते की इच्छा बाबा राहते. इच्छा. हा, हो. तर त्याच्यामुळे आम्ही नैवेद्य म्हणतो त्याले. हा. तर प्रत्येक वेळा आम्ही हे करत असतो की आमची हे परमेश्वरा हा. आमची इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे. बरं. हॉटेलमध्ये इथली बैरमची हंडी हे हा. फेमस आहे. इथे दुरून दुरून खवय्ये येतात रोडग्यांचा आस्वाद घ्यायला, बैरमच्या हंडीचा आस्वाद घ्यायला. आणि स्पेशल म्हणजे त्या हंडीमध्ये मटण बनतं. तर आज ते नवस त्या रूपामध्ये कोणीतरी साजरं करतो इथे. रोडगे म्हणजे काय आहे? तर एक्झॅक्टली रोडगे म्हणजे काय आहे याच्याबद्दल थोडं तुम्ही सांगा. म्हणजे गाईच्या बैलांच्या शेणाच्या ज्या आपण गोवऱ्या बनतो, सोकू घालतो, त्या गवऱ्या असतात. हा. त्या गवऱ्यामध्ये फोडून आपण त्याच्यावरती जे रोडगे असतात रोडगे म्हणजे आपण, रोडगे कशाचे बनतात?
नॉर्मल जे आपण घरी चपाती खातो तिचं जे पीठ असते हा. ते बारीक असते. आपण हा. रोडग्यात थोडं जाडसर घेतो. ओके. जाडसर घेऊन त्याच्या जवळपास 3-4 चपात्या जाड करून त्याचा आपण गोल असा एक उंडा करतो रोडगा, ज्याला आपण गौरीमध्ये शेकतो. गौरीमध्ये दाबतो आणि सगळं एक नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याची खायची मजाच वेगळी येते. चलो भाई याले म्हणते रोडगा. 25 आदमी नौकर लगेगा 2500. 25 आदमी है काम करने वाले अच्छा 25 आदमी है काम करने वाले. जसं की तुम्ही महामागाचे बहिरम बाबाचं जे देव पाहून राहिले ते एक म्हणजे फक्त एक सुपारी आणि एक सिक्का, म्हणजे एक सिक्का होता त्याच्यावर शेंदूर आणि तूप लावून आज तो बघा किती मोठा झालेला आहे. आज मी पण एक आश्चर्यचकित झालो की एवढा मोठा एक छोट्याशा इतका मोठा कसा होऊ शकते. आज मी त्याच्या दर्शन घ्यायसाठी आलो. हमें पैसा चिपकाते थे 1 रुपया 2 रुपया फिर अभी नाही चिपकाते क्या हो. अभी भी चिपकाते हैं, मैं चिपका बैरम मध्ये एक खूप फेमस असा भांडे तलाव म्हणून आहे. निसर्गाची किमया आहे की आता एखाद्या वेळेस कुठं उन्हाळ्यात आपलं खूप ऊन तापत आहे तर आपली जमिनीची वॉटर लेवल पण कमी होते. हो. पण आज तुम्ही बघता की आज आपण 108 पायऱ्या सर्वात वरती आलो, कुठेतरी पहाडामध्ये चालू हो. आहे. तरी सुद्धा इथे हे भांडे तलाव आहे. याचं किती जरी ऊन तापली तर पाणी आटत नाही. तुम्ही आज या, तुम्ही 10 वर्षाने या, तुम्ही 20 वर्षाने, तुम्हाला ही लेवल तशी दिसेल. बापरे. आता हे याला भांडे तलाव म्हणतात तर काल्पनिक आहे किंवा आता मी तर पाहिलं नाही, पण जे आमचे आजोबा सांगत होते तर त्यांनी मला सांगितलेलं आहे की जसं दुरून लोक येतात जेवण्यासाठी, स्वयंपाक वगैरे करायला, तर कसं आहे, एवढे मोठे भांडे वगैरे ते एवढे दूर आणणं शक्य नाहीये. तर जसं इथं आपण एखादी आरती वगैरे दिली तर आपल्याला जे काही स्वयंपाकाला भांडे लागतात ते सगळे भांडे वगैरे इथनं निघतात. स्वतःहून ते ऑटोमॅटिक निघत होते ते अच्छा. पुढे खूप पुरा वर्ष आपण- अगोदर. हा, वर्ष- म्हणजे तिथून तुम्ही स्वतः डोळ्यांना हो, पाहिलं हो, भांडे निघत हो, होते. हो. मांडी एवढं साक्षात आहे बैरम बाबा, हा. एवढं बैरम बाबा साक्षात आहे. राहतात ना लोक, हा. स्वयंपाक झाला, भांडे भरले पोत्यात आणि घरी घेऊन चालले गेले. तर तेव्हापासून सहायचं काय झालं काही तर भांडे निघणं बंद झाले. आता तर याच्यातून भांडे निघत नाही. हा. मग समजा एखाद्या व्यक्तीने जर इथं येऊन जेवण बनवायचं असेल तर मग आता काय भांडे सोबत आणावं लागेल का आता. आता ते असं झाल्यामुळे तुम्हाला आता सगळं भांडे वगैरे सगळं सोबत आणावं लागेल. अच्छा. सगळं तापा तुम्हाला जे काय सगळं सोबत आणावं लागेल. इथे जागा वगैरे आहे, तुम्ही बनवू शकता, जेवू शकता, पण ते आता बंद झालेलं आहे सध्या. अच्छा. तर भाई दादाने सांगितलं आपल्याला का भांडे तलावाचा पार्श्वभूमी काय होती इथं. म्हणजे असं होतं म्हणते पहिले की तुम्ही जर इथं म्हणजे आरती दिल्याच्या नंतर तुम्हाला जे इम्पॉर्टंट भांडे आहेत जे पूजेसाठी लागतात किंवा आपल्या स्वयंपाकासाठी जे लागतात ते भांडे ह्या तलावातून येत होते म्हणते. पण कालांतराने असं झालं की लोकांनी काय केलं की जे भांडे निघत होते ते तिथं न ठेवता ते आपल्या घरी जात होते पोत्यामध्ये पासून. त्यामुळं आता असं झालं की इथून आता भांडे वगैरे काही निघणं बंद झालेलं आहे. तर जर तुम्हाला जर इथं आपला जेवणाचा काही व्यवस्था करायची असेल, जर तुमची काही मन्नत असेल तर तुम्ही करू शकता, पण तुम्हाला आता स्वतः घरून आपलं भांडे आणावं लागेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की इथे तुम्ही कधीही या तलावामध्ये तुम्हाला हमेशा पाणी मिळेल. तुम्हाला मी सांगितलं होतं स्टार्टिंगला का इथून यासाठी 2 रस्ते आहे म्हणून. एक आम्ही तो पायऱ्याला चढलो तो आणि ह्यावाला दुसरा. इथून तुम्ही जर म्हातारे मोठे पायरे असाल तर डायरेक्टली तुम्ही इकडे येऊ शकता. तर भाई इथं सर्वात जे फेमस आहे म्हणते तर इथले आहे ते मडके. तर आज आपण डायरेक्टली ह्या मडकेवाले दादासोबतच बोलासाठी आला होता. ह्या दादाला मराठी समजत नाही तर आपण हिंदीमध्ये त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करू. तर भैया आप ये बताओ की ये मडके मतलब कैसे क्या बनते हैं. स्टार्टिंग में पहले मिट्टी लाना पड़ता है, उसको भिगा के उसको तैयार करना पड़ता है। उसके बाद में उसको चाक पे रख के उस मतलब आकार देना पड़ता है कि मतलब किस टाइप से मतलब कौन सा बनाना है, हंडी बनाना है, गल्ले बनाना है। और दूसरी चीज ये जैसे हंडी है, हंडी में बनाने के बाद हाँ काली वाली लाल वाली ये सभी अपन बनाते हैं। ओके. हंडी में बनाने के बाद में जो मिट्टी का टेस्ट आता है खाने में बहुत सुपर लगता है। अच्छा, तो मतलब इसका प्रोसेस कैसे रहता है. मतलब जैसे कि आपने सेल किया तो उसको कुछ मतलब क्या डायरेक्ट चूल्हे पे रखना हाँ पड़ता है? डायरेक्ट उसको धो लो, डायरेक्ट चूल्हे पे रख दो। अच्छा, मतलब मुराने को नहीं रखना नहीं पड़ता नहीं जैसे कुछ भी नहीं, बस पानी वगैरह गर्म करना पड़ता है हम्म. बस। बाकी कुछ नहीं करना बाकी पड़ता. वैसे कुछ नहीं। कितने का पड़ता है ये वाला. जैसे साइज के हिसाब से रहता है, साइज है तो 1 फिर किलो, भी- आधा किलो, अच्छा. 2 किलो, 5 किलो हाँ. ऐसा। ऐसा रहता है. 1 किलो वाला 120 रुपए का पड़ेगा, 2 किलो वाला 230 रुपए का पड़ेगा, है ना। 150 तक के समथिंग दे। हाँ, तुम आपको ये बताओ कि मतलब जब अपन इसको पे रखते हैं इसको चूल्हे पे तो ये फूटता नहीं है क्या? नहीं। बिल्कुल नहीं फूटता. नहीं कुछ भी मतलब कुछ भी नहीं, कुछ इशू नहीं होता. नहीं। कितने कब तक चलेगा ये. मतलब जब तक हंडी है जब तक। हाँ, मतलब गिरा तो फूटेगा वैसा हाँ फूटेगा. वैसे नहीं फूटेगा। दूर कहीं भेजना हो पार्सल की है क्या मतलब हाँ, सेवा है क्या. हाँ तो पार्सल से कैसा करना पड़ेगा हमको कांटेक्ट. आपको मतलब मेरे घर पे अगर मंगवाना रहा तो आप कांटेक्ट आपको कैसे कॉल करेंगे. करना पड़ेगा। आपका नंबर बता दीजिए. 9685489031 इस पर कॉल कीजिए। मेरा नाम दीपक प्रजापति है। आपका नाम और एड्रेस बताइए, उसके मतलब पार्सल के हिसाब से आपको प्रोवाइड करवा देंगे। उसका पेमेंट प्रोसेस कैसा रहेगा. ऑनलाइन पेमेंट रहेगा। ऑनलाइन मतलब पहले पैसे हाँ लेंगे पहले बाद पैसे लेना पड़ेगा आप भेजेंगे पक्का. पक्का ठीक है. 100%।
तर भाई तुम्हाला जर लागत असेल मडके वगैरे जे इथले खूप जास्त फेमस आहे आणि इथली टेस्ट पण मडक्यात खायची खूप वेगळी येते, तर तुम्ही ह्या त्याचा नंबर दिला त्याच्यावर तुम्ही कॉल करा, कॉन्टॅक्ट करा आणि स्वतः तुम्ही घरी पण मागवू शकता. प्रत्येकाचं येणे पॉसिबल राहत नाही, तर तुम्ही घरी पण सुद्धा मागवू शकता. ते बैरमले आले, तुम्हाला जर कधी इमर्जन्सी तुम्ही बिमार पडले किंवा तब्येत खराब झाली काही झालं तर इथे डॉक्टरची सेवा पण उपलब्ध आहे. आमच्याकडे जे आहे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद अमरावती तर्फे आमचा संयुक्त कार्यक्रम राहते हा. अच्छा, 40 दिवस आम्ही सेवा देतो लोकांना, लाभार्थ्यांना. फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट आहे, हो. कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी पैसे घेतले जात नाही. हम्म. म्हणजे 20 डिसेंबर पासून ते 31 जानेवारी पर्यंत आपल्या या ठिकाणी आपण सहकार्य करतो आणि कुठल्याच प्रकारची फी लागत नाही. ॲम्ब्युलन्स देखील सुविधा असते आपल्याकडे. शनिवार रविवारची गर्दी पाहता आपण 24 तास या ठिकाणी जे ते ॲम्ब्युलन्स आपली प्रोव्हाइड करतो. तर एक लेडीज जे आहे ते पूर्णपणे चक्करून पडलेली होती, तिला आम्ही उचलून या ठिकाणी CPR दिलेला होता हा. आणि त्याच्या माध्यमातून जे ते तिची तब्येत जे ते तात्काळ जे ते बरी झालेली होती. म्हणजे प्रथम उपचार करून, ज्याला आपण म्हणतो की गोल्डन मिनिट किंवा गोल्डन हवर, की आपण किती लवकर तत्पर होऊन त्यांचा जीव वाचू शकतो त्या प्रकारे आम्ही आरोग्य सेवा दिली. त्या व्यक्तीला जे ते स्टेबल केलेलं होतं. तर सर तुमचं नाव सांगू शकता? राहुल रेवळकर. अच्छा, तुम्ही इथलेच आहे proper? मी शिरसगाव कसबा PSC तून सब सेंटर कारंजा बैरम आहे माझं. मी MPW म्हणून काम करतोय. तर जर तुम्ही कधी इथे आले तर तुम्हाला आरोग्याचा काही प्रॉब्लेम झाला तिथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मानवी दवाखाना म्हणून इथं काम करतात आणि इथं सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि इथे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था पण आहे आणि जसं की सरांनी आपल्याला पूर्ण माहिती दिली आहे इथलं अरे तुम्हाला. कहाणी में ट्विस्ट आ गया बॉस. हे पहा. हा आहे कोंबडा आणि हा आहे बोकडदेव. तर आता काय करायचं की आता जे आदिवासी असतात किंवा जे नवस वगैरे इथं कबूल करतात, तर आता इथं बली न देता अशी जिवंत कोंबडे जिवंत बकरे इथं सोडून देतात आणि ते जंगलामध्ये फिरतात. ते मग शेवटी ज्याच्या नशीब असून तो त्याला पाहून जाते. ए चल भमल. असं. बरं झालं म्हणते तो म्हणते, बरं झालं म्हणते मला सोडलं तर म्हणते. बचावला तू. नाहीतर गेला होता अंडीमध्ये. तर भाई बैरमला आल्याच्या नंतर आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लोर ते केल्या. त्याच्यानंतर मला इथं आल्याच्या नंतर असं माहित पडलं की इथं बैलांची खूप मोठी शर्यत ठेवली जाते म्हणून. तर दादा मला याच्याबद्दल आपल्याला माहिती सांग केलंस तर कशा पद्धतीने दादा इथं शर्यत ठेवली जाते बैलांची? आमचे वडील आमचे आजोबाजे होते त्यावेळेस इथं तमाश चालत होता. त्यावेळेस काय होत होतं, हम्म. फक्त आपण लॉस मध्ये जात होतो. आता काय झालं, जे नवीन पोर आहे त्या वेगळ्या धंद्यातून सुटून हा याच्यात ज्यावेळेस आले पटमध्ये त्यावेळेस तेव्हापासून काहीतरी नवीन समजा इथं परिवर्तन वेगळं परिवर्तन झालं. यात्रेला आता पण फक्त तमाशासाठी प्रसिद्ध होती, पण बच्चूभाऊ जेव्हापासून आले तेव्हापासून काय झालंय, तमाशे बंद झाले. आता फक्त नवीन नवीन आपण फक्त कसे संस्कृती आपली जी संस्कृती आपल्याला जपायचं आहे आपण ते खेळ करत आहे. तिथं कुस्तीचे कार्यक्रम होतात, हा मला कुस्तीबद्दल बी सांगू कुस्तीचे शकता? कार्यक्रम होतात, पटाचे कार्यक्रम होतात, कबड्डी होते, त्यानंतर खो खोचे कार्यक्रम होतात. अच्छा, हे कसं आपण जे आता नवीन जे पोरं आहे आपल्याला त्यांना जे आपल्या पूर्वजांनी जे केलं आपल्याला ते नाही करायचं, आपल्याला कसं नवीन काहीतरी करायचं की नाही, त्यावेळी आपण हे कार्यक्रम घेतो. कधीपासून होता ते शर्यत? शर्यत आता 18, 19, 20 पासून आहे. म्हणजे 2018? नाही नाही नाही, म्हणजे सुरुवात कधीपासून झाली याची शर्यत? सुरुवात 2007 पासून. 2007 पासून चालू आहे इथे शर्यत. हो. नाही नाही, बैलांचा. म्हणजे बैलांचा सर्वात मोठा बाजार इथं होता. आता पण होतात का हा बाजार? नाही, आता समजा 5-6 वर्षापासून म्हणा का 10 वर्षापासून बंद झाला. आताचे म्हणजे आता जे युथ पोर आहे आमच्यासारखी ते याच्यामध्ये आहे का, म्हणजे येतात का? जास्त सर्वात जास्त नवीन पोरं जे आहे ते सर्वात जास्त याच्यात प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रात 3.5 कोटीची एका बैलाची मागणी आहे. बकासूर नावाचा बैल आहे, कुठला आहे तो बैल? तो मुळशी मोर्शी? मुळशी मुर्शी कुठला आहे? मुर्शी पुणे. पुणे कडला. असं काय आहे त्या बैलामध्ये की इतकी डिमांड आहे त्याची? शर्यत क्षेत्रात सध्या देव म्हणून मानला जाते त्याला. ही सर्वेसाठी इस्रायल देशाने त्याला मागणी मागितली, पण त्यांनी दिला नाही. बैल गावरानी आहे. आपल्याकडले बैल हे जे पंढरपूर आहे बाकी हा तो बैल जसा देशी म्हणून आपला गावरानी बैल, गावठी बैल आहे. पुरा गावठी बैल आहे. पूर्ण म्हणजे गावठी. आपल्याकडे राहते ते आपल्या- कोणते राहते? आपल्या ते किल्लार हे नवीन आहे. जास्तीत जास्त शर्यतीत खिल्लार म्हैसुरी हेच वापरण्यात आहे, पण तो एकमेव बैल आहे गावठी. तगडी म्हणजे काय असते, किती याचं असते ते? त्यात 10 जोडे एका वेळेस सुट्टे. म्हणजे जे पहिले निघाले ते जिंकली. हा, हा. त्याच्यामध्ये पण टायमर लागत असेल ना? नाही नाही टायमर नाही लागत का? त्यात जोड्या लागते. 10 जोड्यांचा गट असते एक हम्म. असे 10-20 गट सुटते, म्हणजे हजारो जोड्या सुटते त्याच्यात. हम्म. त्यातून हजारो मध्ये टॉप मध्ये होते तो बकासूर आहे. अरे भाई. आणि याचं सिलेक्शन कसं होते, जसं की आता मी यंग आहे, तर बैलांना कसं ओळखलं जाते की हा यंग आहे, हा म्हातारा आहे? म्हणजे पेअर कशी लावले जाते? त्यांच्या दातावर टेक केला जाते. दातानं ओळखलं जाते. इथं स्थानिक आमदाराचा पट आहे 18, 19, 20 जानेवारी. आणि बच्चूभाऊ कडूचा पट आहे 21, 22, 23 सहा जानेवारी. दिवस.
जसा पट होते कारण तसं इथं कुस्तीचं आयोजन होतात. कधी होत असतं म्हणजे यात्रा झाल्याच्या नाही, नंतर? यात्रेमध्येच होतात. यंत्रेच्या ऑन टाइम मध्ये असतात. ऑन टाइम मध्ये असतात. बाप. तिथं काहीतरी त्यांचे बक्षीस नेमून दिलेले असतात. चांदीची गदा हे ते बापरे. बुलेट वगैरे. मागच्या वर्षी बुलेट होती, चांदीची गदा होती. हम्म. तर इथे जे प्लेयर येतात ते पूर्ण समजा महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक येतात. हम्म. ते इथे येतात, ते कुस्ती वगैरे खेळतात. हम्म. त्यांनाही समजा तोही 2-3 दिवस कार्यक्रम चालते आपला बापरे, म्हणजे कुस्तीचा. कुस्तीचा. कारण की आपली तर कसं आपलं म्हणणं कसं असतं आपल्याला आपली संस्कृती जपायची समजा बाकी दुसरं काहीच नाही. आपल्या इथून कोण खेळले होते दादा? आपल्या इथून अचलपूरला अचलपूरला जे क्रीडा मंडळ आहे आमचं हा. अचलपूरच्या क्रीडा मंडळ म्हणून काहीतरी पडलं, त्यांनाही दुसरं तिसरं काहीतरी बक्षीस मिळालं होतं. तुम्ही सगळे कुठले आहे? सगळे अलग अलग? नाही आम्ही वेगळे गावचे. तुम्ही इथलेच आहे? नाही मी करसगाव हे हे आसपासचेच आहे. आजूबाजूचे खेड्याने आम्ही इथले आहे. हम्म. तुमच्याकडून जर एखादी नवीन क्रीडा जर आपल्या संस्कृती जपायची असेल ते आम्हाला सांगा, आम्ही ते इथं राबवू. वा वा. ह्या लय मोठा आपल्याला त्यांनी मेसेज दिलेला आहे की तुम्ही सांगा तुमच्याकडून जर संस्कृती जपणं होत नसेल तर तुम्ही इथे सांगा, आम्ही त्याला पुढाकार नेऊ. हे खूप मोठी एक इतिहासाची गोष्ट आहे जी त्यांनी परंपरेनुसार चालू ठेवली. यांच्या अगोदरच्या पिढीने खूप म्हणजे जसं की तमाशे चालवत होते पण यांनी आता हे पूर्णपणे चेंज केलं आहे. आधी खो खोच्या स्पर्धा होतात, कबड्डीच्या स्पर्धा होतात, यांची अधिक बैलांचे शर्यत होते, कुस्ती होते. हे सगळे जुने आहे जे चालत होते अजून आणि अजून पण चालू ठेवलेले आहे. भाई जर तुम्हाला आता इथं आले तुम्ही तर तुम्हाला जेवायची व्यवस्था तर पाहिजे ना बा. तुम्हाला समजा नॉनव्हेज खायचं आहे, रोडगे खायचं आहे, जे काही खायचं आहे तर तुम्ही ह्या बोर्ड तिथलं आवडतं गावगाडा म्हणून तर तुम्ही तिथं या, तिथची टेस्ट करा. अरे भाई या तुम्हाला दाखवतो मी, या भाई. जर तुम्हाला समजा ऍड्रेस नाही भेटला तर तुम्ही काय करता, हे जे आहे की नाही हे 2 झेंडे दिसले का तुम्हाला, बस तर झेंडे पाहायचे 2, डायरेक्ट इथं येऊन पटकून राहायचं. भाई इतक्यासारखी टेस्ट तुम्हाला नाही भेटू शकत, खतरनाक एकदम. चिकनची भाजी याच्यात बनवते कशी पाहिले, गणतात तुम्ही आम्ही बनवली पण पार्टी केल्या, पण याची आज आपण बघू काय बनवते कशा टाईप मध्ये. हे होय चिकन. सकाळचा कोंबडा ह्या गेला आता हंडीत. अंडीत तर काही टाकलंच नाही तुम्ही ना? नाही हे फक्त सध्या आपण बॉईल करत आहे. ओके. ज्याला बॉईल व्हायला कमीत कमी अंडीमध्ये 1.5 तास पाहिजे. कमीत कमी जर मजा घ्यायची असेल तर परत काय मजा नाही येत. असल मजा मातीच्या हंडीची. काय होय हे वय पालक, हे वय टमाटर, हे होय कांदा, हे वय कांदा. आता पाहिजे कशी मजा येते. याच्यात सूपसाठी थोडा लसण, अद्रक पेस्ट, तेल. आता येणे असं थोडंसं फिरून द्यायचं. थोडीशी हळद. आता हे झालं बंद. वैशिष्ट्य म्हणजे असं आहे का हे जे बहिरमचं पाणी आहे पाणी. ह्या पाणीतलं जे मटण आहे ह्या मटणाच्या म्हणजे ज्या पाणी जे आपण जे मटणात पाणी टाकून राहिलो यालाच जास्त महत्व आहे ते बहिरमच्या पाण्याला. अच्छा, म्हणजे इथं जे आपण शिजवलं त्या हंडीमध्ये त्यासाठी पाणी खूप इम्पॉर्टंट आहे, पाण्याचं महत्व आहे. इच्छा बहिरमचे असं इथल्या पाण्यामधलं काय आहे की म्हणजे कुठून येतात ते पाणी असं काही? पाणी इच्छा ह्याच मातीतलं इच्छा बहिरमचे. अच्छा, बैरामच्या मातीतलं पाणी आहे त्याच्यामुळे इथलं खूप म्हणजे पवित्र ठरलं जाते. म्हणजे आता एवढ्या दुरून काही लोक येतात ते म्हणते आम्ही एवढ्या दुरून आलो म्हणजे आपलं बहिरमच्या हंडीतलं जेवायला, म्हणून म्हणते हंडीतलंच द्या, म्हणजे ते फ्राय पॅन वगैरे काहीच नाही पाहिजे म्हणते. कारण का आपण ते गरिबी खात असतो तर आपल्याला हंडीतलं जेवण खूप कमी ठिकाणी करायला भेटते, त्यातलंच एक हे आहे. तर भाई आता इच्छा पांडेला सांगे आपण म्हणलं वर 2 शब्द बोलून घ्यावं. तर दादा तुम्ही इच्छा भैरमच्या म्हणजे कोणी येणार वाला राहील त्याला काय मेसेज द्याल तुम्ही? त्याला मेसेज द्यायचा आहे, खूप दुरून लोक येतात. हो. कसं आहे प्रत्येक व्यक्ती कॅश घेऊन नाही येऊ शकत. नाही, आता ऑनलाईनचा जमाना झालेला आहे. ऑनलाईनच्या युगात प्रत्येकाकडे मोबाईल मध्ये पैसे असतो. म्हणजे काय म्हणते त्याला काय माहित नाही बहिरम मध्ये काय असते तर. पण बहिरम मध्ये अशी परिस्थिती आहे की ऍक्च्युली काय आहे इथं रेंज आहे पण फोन पे ऑनलाईन कोणतेच कार्यक्रम होत नाही, म्हणजे ट्रान्झॅक्शन होतच नाही. म्हणून तर मी दादाचे जे रील्स कोणी बघत आहे मी त्यांना हे सांगू इच्छितो, फोन पेच्या भरोशावर इथं येत नका जाऊ. इथं याचा इथं कॅश घेऊन येत जा, इथं फोन पे मग तुमच्या होते वांदे. मग ह्या गाव सोडून झाला की दुसऱ्या गावात तुम्हाला. मग इथं मग एखाद्या पांडेवाल्याला किंवा कोणाला म्हणते दादा तुम्ही 5-50 जास्त घ्या तरी द्या, पण तरी पांडेवाला हॉटेलवाला नाही देऊ शकत ना. कसं आहे प्रत्येकाला नाही देऊ शकत ना. म्हणून एवढं सांगतो तुम्हाला या तर बहीण कॅश बॅक घेऊन येत जा. कॅश बहिरम मध्ये यायचं तर कॅश घेऊन यायचं. कॅश घेऊन या शक्यतो, समजले का? बस. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत. बहिरम बाबा की जय.
तर भाई हे काहीतरी नवीन करायचा मी जस्ट एक छोटासा ट्राय केला, पण खूप जास्त मेहनत घेतली. तर तुम्हाला जर याच्यातला कोणता पार्ट आवडला, कोणता पार्ट नाही आवडला, अजून याच्यामधली काही माहिती द्यायची सुटली असेल तर नक्कीच तुम्ही, माझा कमेंट बॉक्स ऑन आहे, तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि मला सांगा. किंवा तुमच्या आसपास जर कोणतं लोकेशन असेल की तुम्ही काहीतरी युनिक आहे तिथलं, तर तुम्ही तेही मला कमेंट बॉक्समध्ये सजेशन करू शकता. मी तिथे येऊन तशीच एक छोटीशी डॉक्युमेंटरी बनवायचा प्रयत्न करेल. आणि हा, या व्हिडिओतलं काय आवडलं हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि काही चुकले असेल किंवा काही माहिती कमी जास्त झाली असेल तर थोडं ऍडजस्ट करून तुम्ही मला कमेंटमध्ये सजेशन देऊन टाका की हे बरोबर करू शकतो, हे तू अजून बेस्ट करू शकतो म्हणून. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करून जा. याच्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन भेटते की मी अजून याच्यापेक्षा बेस्ट व्हिडिओ बनवायचा ट्राय करू शकतो. तर धन्यवाद.